भूपेंद्र गवंदे किती केलं? 2981. ओके. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. दीपक पंढरीनाथ गवंदे, गाव सिरासमणी, तालुका. कळवण. बरं. तुमचा मोबाईल नंबर सांग. 92 84 50 49 63. बरं. हे कोणत्या कंपनीचं बियाणं लावलं आहे तुम्ही? समृद्धी. समृद्धी. SB समृद्धी. SB समृद्धी. अच्छा. आणि किती वर्षापासून करतायत तुम्ही हे? 4 वर्ष. 4 वर्षापासून. हो. काय रिझल्ट वाटतो तुम्हाला याचा? चांगला आहे ना. कांद्याची साईज चांगली आहे. हो. मार्केटला चांगला विकला जातो. हायस्ट भाव. अच्छा. हायस्ट भावात. हो. म्हणजे तरी कितीपर्यंत आता मागची जी टारली गेले होते मार्केट चालू आहे तर 28 29 पर्यंत जातो. म्हणजे 50-100 कमी. हो 50-100 कमी. अच्छा. 3 वर्षामध्ये काय अनुभव आला तुम्हाला? ॲव्हरेज चांगला आहे. हां. रोगला बळी पडत नाही. बरं. टिकवण क्षमता चांगली आहे. चाळीत हां. आता पहिला माल अशा पद्धतीने निघतोय. हो. चाळीतला माल आहे. आता सध्या किती ट्रॅक्टर आहे तुमच्याकडे कांदा तरी? 14-15 ट्रॅक्टर आहे. 14-15 ट्रॅक्टर. आणि हा भरतायत का मग आज तुम्ही? आज भरणं चालू आहे. बरं. आजची तुमची तारीख काय आहे? आजची 4 ऑगस्ट 4 ऑगस्ट 2024. 24. बरं. शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल तुम्ही तरी? शेतकरी बांधवांना हे बियाणं वापरायला काही हरकत नाही. अच्छा. ॲव्हरेज चांगलं आहे. हो. चाळीत चांगला आहे मार्केट तो. हो. विकण्यासाठी पण चांगला आहे. ठीक आहे दादा. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. कोणत्या मार्केटला आलेले आहेत आज तुम्ही? वणी मार्केट आलो. वणी मार्केटला. काय तारीख आहे आजची तुमची? 5-8 तारीख. आजचा काय हायस्ट गेलेला आहे इथे? 3050. ओके. काय भाव भेटला तुम्हाला आजचा? 2981 रुपये. 2981. काय वाटतं तुम्हाला कांद्याबद्दल? चांगला आहे. क्वालिटी चांगली आहे. ओके. बियाणं चांगलं आहे. उत्पन्न चांगली आहे. ठीक. धन्यवाद. समृद्धीचा कांदा आहे. 3 वर्षापासून आपले शेतकरी समृद्धीचा कांदा करताय. त्यांना ॲव्हरेजमध्ये, त्यानंतर जर्मिनेशनमध्ये आणि टिकवण क्षमतेमध्ये आजपर्यंत सर्वात जास्त एक्सपिरियन्स आहे. त्यांना विचारून घ्या तुम्ही या ठिकाणी की त्यांना काय अनुभव आलेत आतापर्यंत. नमस्कार दादा. तुमचं नाव आतापर्यंत तुम्हाला काय अनुभव आले या कांद्याला? काय ॲव्हरेज वगैरे कसं नाही? चांगला म्हणजे खराबच अनुभव म्हणजे तुम्हाला एक किलो मागे किती ॲव्हरेज? RSS की 4-5 टन ॲव्हरेज आतापर्यंत तुम्ही अरे काय जो घेईल त्याला तुमचं काय कामच राहतं रिकामा नाही भरेल. अरे खोकं पाहिजे.